रब्बीची कापणी झाली आणि आता रखरखत्या उन्हात आपली शेतं अगदी रिकामी पडलेली दिसतायत, बरोबर ना? हे दृश्य आपल्या सगळ्यांच्याच अगदी ओळखीचं आहे. आपल्याला असं वाटतं की जमीन आता मस्त आराम करत आहे. पण खरंच ती फक्त आरामच करत असते का? बघा, आपल्याला वाटतंय की जमीन विश्रांती घेतेय, पण खरं तर ही एक सुवर्णसंधी आहे. हो, आपल्या मातीचं भविष्य घडवण्याची एक मोठी संधी. ही फक्त आरामाची वेळ नाहीये, तर योग्य कृती करण्याची, काहीतरी महत्वाचं करण्याची हीच ती वेळ आहे. चला तर मग या संधीचं सोनं कसं करायचं आणि या रखरखत्या उन्हाळ्याला आपल्या मातीसाठी एक वरदान कसं बनवायचं, हेच आज आपण समजून घेऊया. आपल्याला वरून जमीन जरी शांत आणि कडक दिसत असली ना, तरी जमिनीच्या आत एक अदृश्य युद्ध सुरू असतं. हो, एक असं युद्ध ज्यात आपल्या मातीचा जीव अक्षरशः धोक्यात असतो. हे नुकसान आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण त्याचे परिणाम खूप खोलवर आणि खूप गंभीर होतात. इकडे बघा जरा, जिवंत आणि मृत मातीतला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे एकदम सजीव, भुसभुशीत माती आणि दुसऱ्या बाजूला अगदी निर्जीव, दगडासारखी झालेली जमीन. यामागचं मूळ कारण एकच आहे: सेंद्रिय कर्ब, म्हणजे आपला ऑर्गॅनिक कार्बन, त्याची होणारी घट. उन्हाळ्याची ही आग मातीचा जणू आत्माच जाळून काढते. हे आकडे खरंच धक्कादायक आहेत. विचार करा, फक्त एका उन्हाळ्यात आपल्या जमिनीतून 45% ओलावा जातो, 30% चांगले उपयुक्त जीवाणू मरतात आणि तब्बल 25% सेंद्रिय कर्ब नाहीसा होतो. आणि ही सेंद्रिय कर्बाची घट म्हणजे जणू मातीच्या आत्म्यालाच इजा पोचल्यासारखं आहे. हेच ते खरं अदृश्य नुकसान आहे, जे आपल्याला कळतही नाही. पण थांबा, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. ह्या अदृश्य शत्रूवर मात करण्यासाठी आपल्याकडे अत्यंत प्रभावी, पूर्णपणे वैज्ञानिक शस्त्र आहेत. चला, आता समस्येमधून आपण उपायाकडे वळूया आणि पाहूया की ह्या उन्हाळ्यालाच आपलं सर्वात मोठं शस्त्र कसं बनवता येईल. तर आपलं पहिलं आणि सर्वात मोठं ब्रह्मास्त्र आहे उन्हाळी खोल नांगरणी. ही फक्त एक परंपरा नाहीये, तर एक पक्की वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यालाच यांत्रिक निर्जंतुकीकरण असंही म्हणतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा निसर्गाने दिलेला एक उत्तम आणि मोफत उपाय आहे. यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे. जेव्हा आपण माती उलटवणाऱ्या नांगराने खोल नांगरणी करतो, तेव्हा जमिनीच्या आतलं अंधारं जग थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतं. सूर्याची जी अल्ट्राव्हायलेट किरणं आहेत, ती या कीटक आणि बुरशीसाठी अक्षरशः मृत्यूचं काम करतात आणि आपली माती कोणत्याही रासायनिक खर्चाशिवाय पूर्णपणे निर्जंतुक होते. आता या प्रक्रियेमुळे नेमके कोणते शत्रू संपतात ते पाहूया. फ्युझेरियमसारखी बुरशी, सूत्रकृमी आणि बोंडअळीचे कोष तर नष्ट होतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोथा गवतासारख्या हट्टी न जाणाऱ्या तणाचा नायनाट होतो. खोल नांगरणीमुळे होतं काय की मोथाच्या खोलवर असलेल्या गाठी वर येतात आणि कडक उन्हात सुकून कायमच्या नष्ट होतात. पण एक मिनिट, नांगरणी कशीही करून नाही चालणार. त्याचे हे 3 सोपे पण महत्त्वाचे सुवर्ण नियम आहेत. 1. उताराला आडवी नांगरणी. यामुळे पावसाचं पाणी वाहून न जाता थेट जमिनीत मुरतं. 2. मोठी ढेकळं तशीच ठेवा, म्हणजे वाऱ्याने माती उडून जात नाही. आणि 3. सकाळी नांगरणी केली की निसर्गच कीड नियंत्रणात आपली मदत करतो, म्हणजे पक्षी बाहेर आलेल्या अळ्या खाऊन टाकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नांगरणी करायची कधी, हे कॅलेंडर नीट लक्षात ठेवा. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च हा आहे सुवर्णकाळ, द गोल्डन पिरियड. कारण रब्बीचं पीक काढल्यावर जमिनीत जो काही ओलावा असतो, त्यामुळे नांगरणी कमी खर्चात होते. जसजसा उशीर होईल तसतसा डिझेलचा खर्च जवळपास 1.5 पटीने वाढतो. याचा सरळ अर्थ आहे, वेळेवर नांगरणी म्हणजे थेट पैशांची बचत. चला, जमिनीतील शत्रू तर आपण बाहेर काढले, पण उन्हाने जो आपला सेंद्रिय कर्ब जाळला, त्याचं काय करायचं? आता वेळ आली आहे आपल्या काळ्या आईला पुन्हा ताकद देण्याची, तिचं पोषण करण्याची. हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीचा जीव. तोच जर नसेल तर माती निर्जीव होईल. त्यामुळे जे काही गेलं आहे ते परत भरणं हे आपलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं काम आहे. आणि यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता असेल तर तो आहे हिरवळीच्या खताचा वापर. विशेषतः ढेंच्यासारखं पीक. ज्यांच्याकडे सिंचनाची थोडीफार सोय आहे, त्यांनी नांगरणीनंतर एकरी 10 ते 12 किलो ढेंचा नक्की पेरावा. ढेंचा म्हणजे एक चमत्कारी वनस्पतीच आहे. तो कमी पाण्यात वाढतो. त्याच्या मुळावरील गाठी हवेतला नत्र जमिनीत साठवतात.
आणि साधारण 45 दिवसांनी फुलोऱ्यावर आल्यावर त्याला जमिनीत गाडलं ना की तो कुजून एवढा सेंद्रिय कर्ब तयार करतो की पुढच्या पिकाचा रासायनिक खतांवरचा खर्च अर्धा होतो. आणि हो, यामुळे कडक झालेली जमीन चहाच्या पत्तीसारखी भुसभुशीत होते. ही आहे ढेंच्याची जादू. बरं, आता आपली जमीन स्वच्छ झाली, तिला पोषणही मिळालं. पण सूर्याचा हल्ला तर अजूनही सुरूच आहे. मग या हल्ल्यापासून जमिनीला वाचवण्यासाठी आपल्याला एका चिलखताची गरज आहे. आणि ते चिलखत म्हणजे आच्छादन, म्हणजेच मल्चिंग. आता आच्छादन 2 प्रकारचं असतं, एक सेंद्रिय आणि दुसरं प्लास्टिक. सेंद्रिय आच्छादनामध्ये आपण पिकांचे अवशेष वापरतो, जे नंतर कुजून जमिनीचा कस वाढवतात. तर प्लास्टिक आच्छादन पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ देत नाही. दोन्हीचे आपापले फायदे आहेत. पण मुख्य म्हणजे आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकतो, तापमान नियंत्रणात राहतं आणि सूक्ष्मजीवांचं संरक्षण होतं. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करून बघूया, कारण या सगळ्याचा थेट संबंध आपल्या नफ्या-तोट्याशी आहे. लक्षात घ्या, निरोगी जमीन तयार करणं हा खर्च नाही, तर फायद्याच्या शेतीतली सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. या तक्त्यामध्ये गुंतवणूक आणि परतावा एकदम स्पष्ट दिसतोय. बघा, वेळेवर नांगरणी केली तर डिझेल वाचतं आणि नंतर कीटकनाशकांचा खर्च कमी होतो. हिरवळीचं खत वापरलं तर रासायनिक खतांचा खर्च वाचतो आणि आच्छादनामुळे पाणी आणि मजुरी दोन्ही वाचते. यालाच तर म्हणतात हुशार शेती. जाता जाता फक्त एक प्रश्न आपण स्वतःलाच विचारूया. जी माती आपल्याला जगवते, आपल्याला जीवन देते, त्या मातीला तिच्या ह्या सर्वात कठीण काळात आपण काय परत देणार आहोत? तिला असं वाऱ्यावर सोडून देणार की तिची काळजी घेणार? कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. जर आपण मातीला जिवंत ठेवलं तरच ती आपल्या शेतीला आणि आपल्यालाही जिवंत ठेवेल.